नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा 5वा भाग आपण ऐकणार आहोत. हॉर्नच्या आवाजानं चौकीदार गेटच्या आतल्या खुर्चीवर बसून पेंगत होता. तो एकदम खडबडून जागा झाला. पाहिलं, बाहेर साहेबांची पांढऱ्या रंगाची मर्सिडीज उभी होती. मध्यरात्र उलटून गेली होती. चौकीदाराने तत्परतेनं उठून गेट उघडलं, सलाम ठोकला. साहेब मागच्या सीटवर बसलेले होते. गेट उघडताच ड्रायव्हरनं गाडी गेटमधनं आत घातली, पोर्चमध्ये आणून उभी केली. खाली उतरून ड्रायव्हरने आदबीनं मागचं दार उघडून धरलं. दामोदर साहेब खाली उतरले. कारचा आवाज ऐकून आतून एक नोकर धावतच बाहेर आला होता. साहेबांच्या हातातली ब्रीफकेस त्यांनी आपल्या हातात घेतली. दामोदर साहेब आपल्या बेडरूममध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ नोकर. ब्रीफकेस टेबलवर ठेवत तो आदबीनं म्हणाला, साहेब साहेब बेबी साहेब आल्यात. टायची गाठ सोडणाऱ्या दामोदर साहेबांचा हात एकदम थबकला. कोण आल्यात? बेबी साहेब. कुठे? त्या आपल्या रूममध्ये आहेत. हां. नकळत त्यांनी हुंकार भरला. आधीच थकलेल्या चेहऱ्यावर विषादाच्या छटा उमटल्या. खुणेनीच त्यांनी नोकराला जायला सांगितलं. नोकर गेल्यावर त्यांनी टाय सोडून बाजूच्या खुर्चीवर टाकला, कोट काढून टाकला, वॉर्डरोबमधला गाऊन काढला. पण हे सगळं करताना त्यांच्या मनात प्रीतीचेच विचार घोळत होते. 6 महिनेच झाले होते प्रीतीच्या लग्नाला. पहिल्या 3-4 महिन्यात प्रीतीनी पाऊलसुद्धा टाकलं नव्हतं या बंगल्यात. आणि मग गेल्या 2 महिन्यांपासून ती पुन्हा यायला लागली होती. काही बोलत नव्हती, सांगत नव्हती, पण त्यांच्या अनुभवी नजरेनं ओळखलं होतं, संघर्षाला सुरुवात झालेली आहे. प्रीतीसारख्या श्रीमंतीत वाढलेल्या पोरीला सलीलच्या परिस्थितीशी जुळवून घेताना फारच जड जात असावं. पण तरीही प्रीती कधी अशी मुक्कामाला राहिलेली नव्हती. मग आज? उद्या या विषयावर तिच्याशी स्पष्टपणे बोलायलाच हवंय. दामोदर साहेब कपडे बदलून आपल्या औषधांच्या कपाटाजवळ आले. हल्ली त्यांना अधिक थकवा जाणवायला लागला होता. रोज झोपताना औषध घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आपल्या गोळ्यांची बाटली शोधत असतानाच त्यांची नजर कंपोजच्या बॉक्सकडे गेली. बॉक्सचा फ्लॅप उघडा होता. त्यांच्या खोलीत ते नसताना दुसरं कोणी येत नसे. आणि बॉक्स असा अर्धवट उघडा ते स्वतः कधी टाकत नसत. मग कोणी उघडला? प्रीतीने? मनात शंका येताच क्षणभर त्यांचं शरीर थरथरलं. घाईघाईने त्यांनी बॉक्स काढला, उलटा करून स्ट्रीप बाहेर काढल्या. एका स्ट्रीपमधल्या फक्त 2 गोळ्या फाडलेल्या होत्या. फक्त 2च. त्यांचा जीव भांड्यात पडला. पण तरीही झोपेसाठी प्रीतीला गोळ्यांची आवश्यकता भासावी हे लक्षण काही चांगलं म्हणता आलं नसतं. त्यांनी स्वतःला हवी असलेली गोळी काढली, पाण्याबरोबर घेतली. क्षणभर ते इझी चेअरवर टेकले. पोरीनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. आपल्याला हे पुढचं भविष्य अगोदरच ठाऊक होतं, म्हणून तर आपण तिचा प्रत्येक हट्ट पुरवणारे याबाबतीत ठामपणे विरोध केला होता तिला. पण प्रेमाचा कैफ होता ना. ही एकच गोष्ट अशी आहे की माणूस स्वतः अनुभव घेतल्याशिवाय शहाणा होत नाही. प्रीती जिद्दी आहे, हट्टी आहे, पण तितकीच ती मानी सुद्धा आहे. सलीलशी लग्न करण्याचा निर्णय तिने स्वतःच घेतलाय. त्यामुळे दोष वगैरे कोणाला द्यायला तिच्याकडे आता जागाच नाही आहे. आणि आपला निर्णय चुकीचा होता हे कबूल करणंही तिला आता अवघड होऊन बसलंय. विचित्र कोंडी झाली आहे तिची. मनातल्या मनात झुरणं, कुढणं एवढंच आत्ता तिच्या हातात आहे.
मग तिची ही अवस्था आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं का? डॅडी गेले तेव्हा ही चिमुरडी फक्त 12 वर्षांची होती. मरताना डॅडींनी तिचा हात आपल्या हातात दिला होता आणि म्हणाले होते की बेटा, आईच्या प्रेमाला ही आधीच वंचित झालेली होती, आता पितृसुखाला येई. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आई वडील दोघांचंही प्रेम तू तिला देशील याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच तिला सांभाळ, असलं काही मी तुला सांगणार नाही. बस एवढंच बोलून डॅडींनी, आणि आपल्यालाही तसं आईचं प्रेम फारसं लाभलंच नाही. 8 वर्षांचा असताना आई गेली. मग डॅडींनी दुसरं लग्न केलं. दुसरी आई चांगली होती. आपल्याला सावत्रपणाची वागणूक तिने कधी दिली नाही. पण डॅडीही तसे दुर्दैवीच. पत्नी सुख त्यांच्याही नशिबात नसावं. प्रीतीचा जन्म झाला आणि प्रीती जेमतेम 1 वर्षाची असताना दुसरी आई सुद्धा. आणि निमित्त काय? तर जिन्यावरनं घसरण्याचं. त्यानंतर डॅडींनी सुद्धा लग्नाचा धसकाच घेतला. आपल्या नशिबात पत्नी सुख नाही याची जाणीव त्यांनाही झालेली असावी. तर पोरक्या झालेल्या या प्रीतीला आपण सांभाळलं, डोळ्यात तेल घालून तिला जपलं, आणि आज प्रीतीची ही अवस्था. आज तिने 2च गोळ्या घेतल्या. कदाचित उद्या. भैयासाहेब न राहून उठले. प्रीतीच्या बेडरूम जवळ आले. दरवाजा उघडाच होता. आतमध्ये ट्यूबचा लखलखीत प्रकाश पसरलेला होता. त्यांनी बेडरूममध्ये पाऊल टाकलं. प्रीती अंगाचं मुटकुळं करून गाढ झोपी गेली होती. झोपेतही उद्विग्नपणाचे भाव होते. मग त्यांनी खोलीभर नजर टाकली. कांपोजच्या गोळ्यांवरचं सोनेरी रॅपर रायटिंग टेबलच्या पायाशी चुरगळून पडलं होतं. टेबलावरचा जग तसाच उघडा होता आणि खोलीभर कागद भिरभिरत होते. भैयासाहेबांनी पायाजवळच पडलेला त्यातला एक कागद उचलला. वरचा मायना वाचताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. क्षणभर त्यांना प्रीतीचा राग आला आणि मग तिची कीवही वाटली. काय म्हणावं या पोरीला? त्याच्याशी भांडण करून इथे आली आहे आणि इथे येऊन काय तर त्याचीच पत्र वाचत बसली. फार अवघड परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. हिचं त्याच्यावर प्रेम आहे, पण त्याच्या परिस्थितीशी ॲडजस्ट करून घेणं हिला जमलेलं नाही. आणि तोही स्वाभिमानी. आपण देऊ केलेला पैसा स्वीकारणं त्याला कमीपणाचं वाटतंय. भैयासाहेबांनी पुन्हा एकदा झोपलेल्या प्रीतीच्या चेहऱ्यावर नजर टाकली. मग ते सावकाश वळले. दाराजवळ असलेलं ट्यूबचं बटण बंद केलं. दरवाजा लोटून घेतला. विमनस्कपणे पुन्हा ते आपल्या बेडरूममध्ये आले. सकाळी बेडटी घेऊन सावित्री भैयासाहेबांच्या बेडरूममध्ये आली. भैयासाहेब अंगावरची रजई बाजूला करत अर्धवट तक्क्याला टेकून बसले. सावित्रीनं आणलेला ट्रे बेडच्या जवळ असलेल्या टीपॉयवर ठेवून दिला. प्रीतीला मी बोलवलंय असं सांग बरं. भैयासाहेब सावित्रीला म्हणाले. अहो बेबी साहेब अजून झोपले, मी गेलते चहा घेऊन. सावित्री म्हणाली आणि तिने टीपॉय उचलून भैयासाहेबांच्या पुढ्यात बेडवर ठेवला. अरेच्या, अजून उठली नाही ती. मग त्यांना एकदम आठवण झाली की प्रीतीने काल झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यांनी रिस्टवॉचमध्ये नजर टाकली. 8:30 वाजून गेले होते. आज प्रीतीशी या विषयावर बोलायलाच हवं. आता आणखी वाट बघण्यात अर्थ नाही. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा. विशेषतः तिला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागल्या त्या अर्थी प्रीती फारच. हे बघ, तिला उठव, मी बोलवलंय असं सांग तिला. भैयासाहेब म्हणाले. सावित्रीनी मान डोलावली. भैयासाहेबांच्या बेडरूममधनं बाहेर पडून ती प्रीतीच्या बेडरूममध्ये आली. खरं म्हणजे प्रीतीच्या रूममध्ये जायचं तिच्या अगदी जीवावर आलं होतं.
मगाशी सुद्धा नाईलाज म्हणून ती तिच्या रूममध्ये चहा घेऊन आली होती आणि प्रीतीला झोपलेली बघून मनोमन तिने सुटकेचा निश्वास सोडला होता. काल रात्री जो काही प्रकार घडला होता त्या संदर्भात सकाळी सकाळी बेबी साहेबांचं लेक्चर ऐकायची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण आता साहेबांचा हुकूम आहे म्हटल्यावर जायलाच हवं. न जाऊन सांगताय कोणाला. नोकरी करायची म्हटल्यावर गेंड्याचं कातडं पांघरायलाच हवं. खरं तर आपण आपल्या कामात चोख आहोत आणि तेवढ्याच बाबतीत मालक लोकांनी बोलायचं असतं. आपल्या नवरा बायकोच्या भांडणात लक्ष घालायचं त्यांना कारणच काय. आपण त्यांच्या बंगल्यात राहतोय ना आपण, त्यामुळे बोलता येत नाही काही. बोललं की म्हणतील तुम्हाला जो काही तमाशा करायचा आहे तो तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा, इथे राहायचं असेल तर हे असलं काही चालणार नाही. आपल्याला तरी खरं म्हणजे महादूपासून लांब राहायला आवडतंय कुठं. त्याचा मार खाऊन सुद्धा आपण त्याच्याबरोबर झोपडीत राहिलोच असतो की. पण महादू आपले एक एक दारुडे मित्र घेऊन घरी यायचा. आपण अशा तरण्या ताठ्या. प्रत्येकाची हावरी नजर आपल्या अंगावरनं फिरायची. त्यातल्या त्यात तो अब्दुल. मेला रोज घरी यायचा, स्वतःच्या पैशांनी महादूला पाजायचा. त्यामुळे महादू त्याच्यावर खुश. तो आपल्याला रोज स्वतःच्या पैशांनी का पाजतोय हे महादूच्या कधी लक्षातच आलं नाही. पण आपल्या ते लक्षात आलं होतं ना बरोबर. महादू नसताना अब्दुल घरी आला आणि सरळ त्याने आपला हातच धरला. आपलं नशीब चांगलं, नेमकी त्याच वेळी शेजारची बायजा काहीतरी मागायला आली. ती आली नसती तर. म्हणून आपण महादूचं घर सोडलं, इथे राहायला आलो. नवरा मारहाण करतो हे कारण सांगितलं. खरं कारण कसं सांगणार. सावित्री स्वतःच्याच विचारात कितीतरी वेळ प्रीतीच्या बेडजवळ येऊन उभी राहिली होती. मग भानावर येत तिने प्रीतीला हाका मारायला सुरुवात केली. बेबी साहेब, अहो बेबी साहेब, बेबी साहेब. पण प्रीतीला जाग आली नाही. शेवटी काहीसं घाबरत तिने प्रीतीच्या शरीराला स्पर्श केला, किंचित हलवलं. प्रीतीने डोळे उघडले. तारवटलेल्या डोळ्यांनी तिने सावित्रीकडे बघितलं आणि विचारलं, काय आहे ग? अहो साहेब तुम्हाला बोलवतायत. भैया? प्रीतीची झोप खाडकन उडाली. ती बेडवर उठून बसली. हा ना, साहेबांनीच तुम्हाला उठवायला सांगितलं. भैया आला? सावित्रीने फक्त होकारार्थी मान हलवली. केव्हा आला भैया? नाही मला माहिती नाही, पण रात्रीच आलेले असावेत. मी आत्ता त्यांना चहा देऊन आले ना. भैया रात्रीच आला? स्वतःशी बोलल्याप्रमाणे प्रीती पुटपुटली. मग तिची नजर आपल्या बाजूला पडलेल्या सलीलच्या फोटोकडे गेली, आजूबाजूला पसरलेल्या पत्रांकडे गेली. भैया आपल्या रूममध्ये येऊन गेला असावा का? गेला असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असणार. हे बघ सावित्री, तुझा मी ब्रश करून येते, ठीक आहे? ती सावित्रीला म्हणाली. सावित्री गेल्यावर प्रीती उठली, बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळानं स्नान करून ती पुन्हा आपल्या रूममध्ये आली. खुर्चीवर पडलेली आपली साडी तिने उचलली, नेसली. चेहऱ्यावरून पावडरचा हलकासा पफ फिरवला. भैयाच्या खोलीकडे जाताना तिच्या छातीत किंचित धडधडत होतं. काल रात्री जर भैया आपल्या खोलीत येऊन गेला असेल तर आपण काल रात्री इथे मुक्कामाला का राहिलो याचा त्यांनी अर्थ ओळखलेला असणार. सलीलच्या संसारात आपण सुखी नाही हे तर त्यांनी कधीच ओळखलंय. आता भैयाची तीच रेकॉर्ड पुन्हा आपल्याला ऐकायला मिळणार. प्रीती, तरी मी तुला सांगत होतो, पण तुझ्या मानगोटीवरचं प्रेमाचं भूत त्याला काय करणार, काय बघितलंस ग तू त्याच्यात, वगैरे वगैरे ऐकायला मिळणार. आणि भैयाच्या त्या तोपखान्यापुढे गप्प बसल्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. सलील काल जे एक वाक्य बोलला ना ते अगदी खरं आहे. आपण खरोखरच अधांतरी लटकतोय. धड इकडे नाही आणि धड तिकडेही नाही. आणि आपल्या ह्या फरफटीला आपणच कारणीभूत आहोत. दोष तरी कोणाला द्यायचा.
प्रीतीने भैयाच्या बेडरूममध्ये पाऊल ठेवलं तेव्हा भैया आपल्या पलंगावर बसून तिचीच वाट बघत होता. ये ये बैस. भैयाचा तो शांत स्वर ऐकून प्रीती चकितच झाली. आपल्याला बघताच भैया काहीतरी उपरोधिक बोलणार असं तिला वाटलं होतं. त्याची मनाची तयारी सुद्धा ती करून आली होती, पण प्रत्यक्षात प्रीतीला तसं बघून भैयासाहेब स्मित करत म्हणाले, अगं काय बघतीयस? हे बघ, माझ्यात काहीही फरक पडलेला नाही. मी आहे तस्सा आहे. प्रीती काही बोलली नाही. मान खाली घालूनच ती बेडजवळच्या खुर्चीत बसली. क्षणभर रूममध्ये शांतता पसरली. भैया काय बोलणार याची कल्पना असूनही प्रीती भैयाच्या बोलण्याची वाट बघत राहिली. भैया विलक्षण हळुवार स्वरात म्हणाले, प्रीती प्रीती हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. तू स्वतःला सावर. अगं, मनातल्या मनात असं कुढत राहून काहीही साध्य होणार नाहीये. आणि तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी तुझ्या चेहऱ्यावरनं अगदी स्पष्ट लक्षात येतोय की तू सलील बरोबर खुश नाहीयेस. आपल्या या जिद्दी हट्टी स्वभावापायी तू स्वतःला नको त्या जाळ्यात अडकवून घेतलंयस प्रीती. प्रीती, अगं तुझा प्रत्येक हट्ट मी पुरवत आलो. तू सुखी राहावंस, आनंदी राहावंस म्हणून मी मनाला पटत नसून सुद्धा तुला परवानगी दिली. आणि आज तू स्वतः अशा एका मानसिक द्वंद्वात सापडलीयस की त्यातून सुटण्यासाठी तुला झोपेच्या गोळ्यांची गरज भासायला लागली. भैयांच्या तोंडून झोपेच्या गोळ्यांचा उल्लेख ऐकताच क्षणभर प्रीती दचकली. पण तिने चेहऱ्यावर कसलेही भाव येऊ दिले नाहीत. वरकरणी ती तशीच शांत, निर्विकारपणे खाली बघत राहिली. भैयासाहेबच पुढे म्हणाले, अगं, झोपेच्या गोळ्या हा काही याच्यावरचा उपाय नाहीये प्रीती. या कृत्रिम उपायांनी तू तुझ्या मनावरचं टेन्शन हलकं करू बघतीयस. पण आतमध्ये झालेली खोल जखम कधी अशा वरवरच्या मलमपट्टीनं बरी होत नाही. ती आतल्या आत तशीच कायम ठसठसत राहते. आणि मी तुला कुठल्याही परिस्थितीत अशा जखमेच्या यातना भोगू देणार नाही. प्रीतीने नजर उचलून भैयासाहेबांच्या चेहऱ्याकडे बघितलं. भैयाचं आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव असून सुद्धा भैयाचं हे बोलणं तिला फारसं रुचलं नाही. भैयाचं हे बोलणं म्हणजे एक प्रकारे आपली कीव करण्यासारखं तिला वाटलं. तिच्या त्या तशा बघण्यानं भैयासाहेब सुद्धा काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं, कसला विचार करतेयस? विचार हाच करतेय की तू परिस्थितीचा नको इतका बाऊ करतोयस. माझ्या मनावर कसलंही टेन्शन नाहीये किंवा कसल्याही जखमेच्या मी वेदना भोगत नाहीये. पण हे बोलताना प्रीतीने आपली नजर समोरच्या भिंतीवर असलेल्या एका खवळलेल्या समुद्राच्या पृष्ठभागावर हेलकावे खाणाऱ्या जहाजाच्या चित्राकडे वळवलेली होती. अच्छा, म्हणजे अजून सुद्धा तू आपली चूक कबूल करायला तयार नाहीयेस तर? मी आनंदात आहे. मला कसलंही दुःख नाहीये. तू उगाचच काळजी करतोयस भैया. भैयासाहेबांची नजर टाळत प्रीती म्हणाली, मग मला सांग, या झोपेच्या गोळ्या घेण्याचं प्रयोजन? अरे, झोपेच्या गोळ्या केवळ मनावर टेन्शन असलं तरच घेतल्या जातात का? झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात. मला त्यातलं एखादं कारण कळू देशील? या प्रश्नावर अर्थात प्रीतीकडे काहीही उत्तर नव्हतं. ती गप्प राहिली. प्रीती, मी डॅडींना ते मरताना वचन दिलं होतं तुला सांभाळण्याचं. तुला सुखात ठेवायचं, आनंदात ठेवायचं वचन मी डॅडींना दिलेलं होतं. आणि त्यासाठी मी कधीही तुला एका शब्दानं दुखावलं नाही. पण माझ्या या प्रेमाचा आणि मी दिलेल्या स्वातंत्र्याचा तू असा गैरफायदा घेशील असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. तुला अजून जगाचा अनुभव नाहीये. तुझ्या जिद्दीच्या, स्वाभिमानाच्या कल्पना काही और आहेत.
अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या कल्पना मूर्खपणाच्या आहेत. त्याला काहीही बेस नाहीये. प्रीती काही न बोलता चुपचाप ऐकत राहिली. भैयासाहेबही क्षणभर बोलायचे थांबले. आपण फारच कडवट बोललो याची त्यांना जाणीव झाली. प्रीतीची सध्याची मनस्थिती बघता तिच्याशी हळुवारपणे वागायला हवं, हळुवारपणे बोलायला हवं. भैयासाहेब बेडवरून उतरले, प्रीतीच्या जवळ आले. मग तिच्या खांद्यावर हात ठेवत समजुतीच्या सुरात म्हणाले, तुझ्या मनात नेमकं काय आहे प्रीती? तू कसला विचार करतीयस? मला सांगणार नाहीस? प्रीती, अगं मी तुझा शत्रू नाही आहे. तू आनंदी राहावीस, सुखी राहावीस एवढीच माझी इच्छा आहे. अगं माझ्यासमोर तू कसला आपला इगो जपतीयस? तरीही प्रीती गप्प. तुझ्यासारखी ना हट्टी पोरगी मी आयुष्यात कधी पाहिलेली नाही प्रीती. भैयासाहेब आता किंचित तडकून म्हणाले, नको तिथे जिद्द दाखवण्याच्या सवयीपायी आज तुझी ही अवस्था झाली आहे. तुला बोलायचं आहे, तुला मन मोकळं करायचं आहे, पण तुझी ही जगावेगळी जिद्द आहे ना, ते तुला असं करू देत नाहीये. अरे भैया, तू उगाच माझी काळजी करतोयस. मला काही झालेलंच नाहीये तर मी काय सांगणार, काय बोलणार मी? मग मी काय उगाचच काळजी करतोय का? तू मला इतका मूर्ख समजतेस का? अगं आज तू झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्यास, उद्या दारू प्यायला लागशील. आणि हे सगळं मी काय उघड्या डोळ्यांनी बघू का? आणि मला तू काळजी करू नको असं म्हणतीयस. हेच ऐकण्यासाठी मी तुला स्वातंत्र्य दिलं का? तुझे सगळे हट्ट मी यासाठीच पुरवले होते का? भैयांचा आवाज नकळत तापत चालला होता. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, प्रीती खाली मान घालत म्हणाली. असं तुला वाटतंय ग? प्रत्यक्षात आजपर्यंत तू जे काही केलंयस ना ते सगळं चुकीचं केलेलं आहेस. हा, पण लक्षात ठेव प्रीती, मी तुला असं कणाकणानं मरू देणार नाही. त्या सलीलनी आपल्या गोड बोलण्यानं तुला पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून टाकलंय. तो तुला स्वतःच्या मनाप्रमाणे वाकवायला बघतोय. पहिल्या भेटीत मला तो फार सरळ सज्जन मुलगा वाटला होता, पण तो इतका धूर्त असेल असं वाटलंच नव्हतं मला. तरीही केवळ तुझ्यासाठी प्रीती मी त्याला बिझनेस पार्टनर म्हणून घ्यायला तयार झालो. पण तो मूर्ख माणूस स्वतःला इतका कोण समजतोय कोण जाणे. त्याला वाटत असेल मी स्वतःहून त्याच्या घरी जावं, त्याचे पाय धरावे. नाही प्रीती, हे बघ, हे असलं काही माझ्याकडून होणार नाही. आधीच तू माझी सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहेस. आता जी काही थोडीफार प्रतिष्ठा शिल्लक आहे तीही धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. शेवटी तर भैयासाहेबांचा आवाज चांगला चढला होता. प्रीती खुर्चीवरनं उठून उभी राहिली. वाटलंच होतं मला की माझं बोलणं तुला आवडणार नाही. तुला प्रत्येक वेळी स्वतःची जिद्द खरी करण्याची सवय लागली आहे ना. पण प्रीती, माझं बोलणं कितीही कटू असलं ना तरी ते सत्य आहे हे लक्षात ठेव. प्रीती काही एक न बोलता दरवाजाच्या दिशेनं चालायला लागली. आता कुठे जाणार आहेस तू? सलीलकडे? हो भैया. किती दिवसांसाठी? भैयासाहेबांच्या आवाजात व्यंग होतं. प्रीती वळली. भैयासाहेबांकडे तीक्ष्ण नजरेनं बघत राहिली. तिच्या नजरेतल्या त्या तीक्ष्ण भावानं भैयासाहेब सुद्धा काहीसे अस्वस्थ झाले. मग हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, सॉरी, म्हणजे माझा तुला चिडवण्याचा हेतू नव्हता. तुला जर त्याचा राग आला असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण तशी वेळ आली तर लक्षात ठेव, हे घर तुझंच आहे. केव्हाही आलीस तरी हे घर तुझं स्वागत करेल. हा तुझा मोठेपणा आहे रे भैया, प्रीतीही काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाली. तू एवढी मोठी सवलत दिलीस त्याबद्दल थँक्स. पण माझ्यामुळे तुझ्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय हे मला आजच समजलं. आजच्या नंतर मी कधीही इथे येणार नाही.
प्रीतीच्या त्या बोलण्यानं भैयासाहेब विलक्षण कळवळले. हेच ते. तू प्रीती नेहमी अर्थाचा अनर्थ करतेस. सलीलच्या संसारात तुझं मन रमत नाही म्हणूनच तू तिथे राहू शकणार नाहीस इतकंच मला म्हणायचं होतं. आणि त्यानंतर तुझं दुसरं घर हे आहे हक्काचं. मी तर म्हणतो सलीलच्या घरापेक्षा या घरावर तुझा जास्त अधिकार आहे. इथे तू तुझी स्वतंत्र आहेस, मुक्त आहेस. आणि असं म्हणत भैयासाहेब थांबले. प्रीतीने भुवया उंचावून त्यांच्याकडे बघितलं. आणि तुला सलीलच हवा असेल तर त्यालाही माझी आडकाठी नाही. तो सुद्धा तुझ्याबरोबर इथे येऊन राहू शकतो. उलट तसं झालं तर मला जास्त आनंद होईल. प्रीती मला सांग ना, अगं हे सगळं कुणाचं आहे? हे सगळं तुझंच आहे ना? भैया, अरे तुझ्याविषयी, तुझ्या प्रेमाविषयी माझ्या मनात कधीच आणि कसलीच शंका येणार नाही. तू लग्न केलं नाहीस भैया. कॉलेजमध्ये असताना एका मुलीनं फसवल्यानं प्रेमावरचा, स्त्रीवरचा तुझा विश्वास उडालाय. असं तू लग्न न करण्यामागचं कारण सगळ्यांना सांगत आलायस. पण मला नाही वाटत आहे की ते एकमेव कारण तुझ्या लग्न न करण्याच्या मागे आहे. कदाचित लग्न केल्यामुळे माझ्याकडे तुझं दुर्लक्ष होईल या भीतीने सुद्धा तू लग्न केलेलं नसशील. आजकालच्या युगात बहिणीसाठी, आणि ते सुद्धा सावत्र बहिणीसाठी केलेला हा त्याग अपूर्व म्हणायला हवा. भैयासाहेबांनी बारीक नजरेनं प्रीतीच्या चेहऱ्याकडे बघितलं. ही मनापासनं बोलतीये का उपहासानं बोलतीये? पण प्रीती खरोखर मनापासनं बोलत होती. हे बघ, मी काही त्याग वगैरे केलेला नाहीये प्रीती. माझं लग्न न करण्यामागे मी जे सांगितलं तेवढंच एकमेव कारण आहे. प्रेम वगैरे सगळं झूट आहे आणि म्हणूनच माझा तुझ्या प्रेमाला विरोध होता. आणि आता तुझ्या प्रेमाची अवस्था बघून तर प्रेमावरचा माझा उरला सुरला विश्वास सुद्धा उडून गेलाय. तुझ्या या बोलण्यावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही भैया. कारण माझं प्रेम असफल झालंय याची मला अजून पूर्णपणे खात्री पटलेली नाही. आणि या बाबतीत माझ्या स्वभावाची ओळख तुझ्यापेक्षा जास्त कोणाला असेल असं सुद्धा मला वाटत नाही. असं म्हणत प्रीती झटकन उघड्या दारातनं बाहेर पडली. भैयासाहेबांना आणखीन काही बोलायची तिने संधीच दिली नाही. प्रीती गेली त्या उघड्या दाराकडे भैयासाहेब विमनस्कपणे कितीतरी वेळ बघत राहिले. आणि नकळत त्यांच्या चेहऱ्यावर कसल्या तरी निश्चयाचे दाट थर चढायला लागले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आज 5वा भाग आपण ऐकलात. 6वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.